नमस्कार, जय भीम. मी महेंद्र अशोक साळुंखे, सदस्य दीक्षाभूमी स्मारक समिती भोर. या ठिकाणी आमचे दीक्षाभूमी स्मारक समिती भोरचे सर्व पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित आहेत. आजची पत्रकार परिषद लावण्याचा मुख्य हेतू असा आहे की या ठिकाणी दीक्षाभूमी स्मारक भोर एक ऐतिहासिक बौद्ध धर्मियांची वास्तू भोर येथे एस टी स्टँडच्या शेजारी आहे आणि त्या ठिकाणी भोर तालुक्यातील या ठिकाणी 2016 साली त्याचा लोकार्पण सोहळा या ठिकाणी संपन्न झाला आणि भोर तालुक्यातील हजारो अनुयायी त्या ठिकाणी भेट देत असतात. ते एक दीक्षाभूमी एक बौद्ध धर्मियांचं धार्मिक स्थळ आहे आणि प्रार्थना स्थळ आहे. त्या ठिकाणी थायलंडचे तथागत गौतम बुद्धाची मूर्ती या ठिकाणी ठेवलेली आहे आणि त्या वास्तूला या ठिकाणी असंख्य हजारो अनुयायी भेट देत असतात आणि ते बौद्ध धर्मियांच्या अस्मितेचं प्रतीक आहे. 22 तारखेला या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि भोर नगर परिषद यांच्या वतीनं या ठिकाणी त्या ठिकाणी एक आमच्या दीक्षाभूमीच्या पुढे असणारी 200 सर्वे नंबर 249 मध्ये त्यांनी बेकायदेशीर आणि चुकीच्या पद्धतीने दलित बांधवांचा समाज कल्याणचा 2.5 कोटी रुपयाचा फंड त्या ठिकाणी टाकला आणि त्या ठिकाणी अभ्यासिका करतो असे समाज बांधवांना चुकीची माहिती दिली आणि त्या ठिकाणी उद्घाटन त्यांनी ठेवलं. परंतु त्याचे पडसाद असे उमटले की असंख्य भोर तालुक्यातील बुद्ध अनुयायी आहेत, त्यांच्या भावना या ठिकाणी दुखवल्या आणि त्यांचा हेतू असा आहे नगरपालिकेचा की त्या ठिकाणी दीक्षाभूमीच्या पुढेच ती वास्तू ते उभी करतायत. त्याच्यामुळे काय होतंय, दीक्षाभूमी पूर्णतः झाकून जाते आणि त्या दीक्षाभूमीच्या पुढे असणाऱ्या पटांगणामध्ये आंबेडकर जयंतीचे कार्यक्रम, बुद्ध पौर्णिमेचे कार्यक्रम, असंख्य कार्यक्रम या ठिकाणी होत असतात आणि तिथं हजारो अनुयायी येतात. त्याच्यामुळं ती वास्तू आमच्यासाठी प्रार्थनीय स्थळ आहे आणि त्या पुढील जागेत नगरपालिकेच्या सीओनी प्रशासकीय कालखंडामध्ये 2.5 कोटी रुपये फंड त्या ठिकाणी रिलीज केला आणि तो फंड असा आहे की त्या ठिकाणी या ठिकाणी आमच्याकडे प्रशासकीय वर्क ऑर्डर देखील प्रशासकीय मान्यता आहे की त्या ठिकाणी व्यायामशाळा, योगा केंद्र आणि अभ्यासिका असे 3 ऍटम त्यांनी ठेवले. सिव्हिल वर्क मध्ये त्यांनी इमारत ठेवली त्या ठिकाणी. आता इमारत जर त्या ठिकाणी झाली तर ते चुकीचं होतं आणि पूर्ण इमारत झाकून जाते. तर आम्ही 2 वर्षापासून दीक्षाभूमी स्मारक समिती त्या फंडाला आक्षेप घेतलेला आहे. आम्ही कायदेशीर त्या ठिकाणी तो फंड, दीक्षाभूमी आमची वास्तू आहे त्याच्यामध्ये आमचा बराच एरिया 2 मजले आहेत, त्या ठिकाणी ते अभ्यासिका व्हावी असे या ठिकाणी आम्ही सीओना कळवलं, परंतु त्यांचा घाट हा त्या ठिकाणी इमारत व्हावी अशा पद्धतीचा आहे. आता काय आहे ते काय आम्ही कारण सांगू शकत नाही, परंतु एक अनुचित घटना या ठिकाणी त्यांनी उद्घाटन ठेवल्यानंतर आम्ही रिसर सर्व दीक्षाभूमी स्मारक समितीच्या वतीनं त्यांना आवाहन केलं, पत्र दिली. जिल्हाधिकारी साहेब असतील, पोलीस प्रशासन असेल, तसेच नगरपालिका असेल, या सर्वांना पत्र दिली की सदर उद्घाटन कार्यक्रम रद्द करावा, अन्यथा त्याचे पडसाद उमटतील. सगळे आंदोलनात्मक भूमिका सर्व भीमसैनिक या ठिकाणी घेतील. परंतु त्यांनी आमचं कुठल्याही पद्धतीचं ऐकलं नाही. त्यांनी आमच्या सर्वांवर आरेरावी केली आणि त्यांनी सांगितलं आम्ही उद्घाटन करणारच. आम्ही एक समाज बांधव म्हणून एक सलोख्याची बैठक सीओनच्या केबिनमध्ये 22 तारखेला संध्याकाळी 5 वाजता विद्यमान आमदार असतील यांच्या उपस्थितीमध्ये त्या ठिकाणी आयोजित केली होती. परंतु आमदार साहेबांनी देखील या ठिकाणी आमच्या विनंतीला या ठिकाणी कुठलंही ऐकलं नाही. ते म्हणले मला दीक्षाभूमीची वास्तू या ठिकाणी पाहायचीच, मी त्या ठिकाणी जाऊन पाहणी करणार, मी उद्घाटन करणार, कुणी जरी आलं तर मी कुणाचं ऐकणार नाही, असं पद्धतीने त्यांनी भूमिका या ठिकाणी ठेवली. त्यामुळे सर्व भीमसैनिक देखील नाराज झाले आणि त्यांनी लोकप्रतिनिधी म्हणून एक समाजाची भावना आहे ती कुठेतरी लक्षात घेऊन एक सगळ्यांना पॉझिटिव्ह त्यांनी विचार करायला हवा होता की सर्वांचं भावनिकता लक्षात घेऊन. परंतु त्यांनी तसं न करता ते डायरेक्ट गेले आणि त्या सर्वांनी, पोलीस प्रशासन त्यांच्या बरोबर होतं, तसेच सर्व नगरसेवक असतील, राष्ट्रवादी काँग्रेसचे नगराध्यक्ष, सीओ, हे सर्वजण गेले. त्यांनी दीक्षाभूमीचं गेल्या 2016 पासून ती वास्तू आमच्या ताब्यात आहे. नगरपालिकेने आम्हाला 29 गुंठ्याचा या ठिकाणी स्टँडिंग कमिटीचा 2 ठराव झालेले आहे, 2016 साली आणि 17 साली, ते देखील आमच्याकडे आहेत. आम्ही कलेक्टरांकडे ती जागा मिळण्यासाठी आमची प्रोसिजर चालू असताना ती पुढचं जागेचं आरक्षण ही क्रीडांगणाचं आहे. ती 99 वर्षाच्या करारावर क्रीडांगण एक समिती आहे भोर तालुका, त्यांना या ठिकाणी देण्यात आलेले आहे. परंतु त्यांनी देखील दीक्षाभूमीच्या जे विधायक काम होतात त्यांच्यासाठी आमचा कायदेशीर जागा मागणीचा प्रस्ताव चालू आहे. परंतु त्यांनी हे कुठल्याच बाबी लक्षात न घेता, त्यांना आम्ही काही जरी सांगितलं तरी ते ऐकून घेण्याची मनस्थितीच नाही. ते म्हणतात आम्ही इमारत इथं बांधणार, म्हणजे इमारत बांधण्याचा घाट कशासाठी, आणि आमच्या सर्व आंबेडकर चळवळीतल्या समाज बांधवांनी ती भडकावत आहेत की या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या नावाची अभ्यासिका होती. ऍक्च्युली अशा अभ्यासिका कुठे अस्तित्वात नाही. आमच्याकडे इथं वर्क ऑर्डर आहे त्या कामाची. हो, अण्णाभाऊ साठे हा सुधारणा योजनेतला फंड आहे आणि तो फंड असताना तुम्ही चुकीची दिशाभूल करून आमच्या समाजाचा
या ठिकाणी तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी ते करतायत. तर त्यांनी त्या दिवशी अशा पद्धतीने 22 तारखेला ते तिथून 6 वाजता निघाले. आम्ही सर्व कार्यकर्ते दीक्षाभूमीचे पदाधिकारी आम्ही सर्वजण नगरपालिकेमध्ये होतो शिवसाहेबांच्या केबिनमध्ये आणि ते तिथून निघाले. त्यांनी डायरेक्ट कुलूप तोडलं ते इमारतीचं आणि डायरेक्ट फेरफटका मारून ते निघून गेले. परंतु त्याच्यामुळे काय झालं तर आमच्या संपूर्ण बौद्ध बांधवांच्या भावना दुखावलेल्या आहेत. समिती ही एक खूप चांगल्या पद्धतीने एवढी मोठी वास्तू भोर शहराच्या मुख्य द्वाराजवळ उभी केलेली आहे आणि त्याचं असं कुलूप तोडणं हे चुकीचा प्रकार आहे. त्याच्यामुळे आम्ही रितसर 24 तारखेला भोर पोलीस स्टेशन येथे त्यांचा तक्रार ज्या लोकांनी कृत्य केलं भोर नगर परिषद हद्दीतील सिटी सर्वे नंबर 249 येथील दीक्षाभूमी स्मारक वास्तूचे दरवाजे कुलूप तोडून दादागिरी करून विद्यमान आमदार श्री शंकर मांडेकर, भोर नगरपालिका मुख्याधिकारी गजानन शिंदे, नगराध्यक्ष रामचंद्र आवारे, राष्ट्रवादी सामाजिक न्याय विभागाचे अध्यक्ष अविनाश गायकवाड व त्यांचे सर्व सहकारी असे 5 ते 6 जण दीक्षाभूमी स्मारकाच्या मालकीच्या वास्तूत बेकायदेशीर प्रवेश करून धमकावल्याबाबत अशी तक्रार अर्ज दिलेला आहे आणि आम्ही पोलीस प्रशासनाला आम्ही रितसर हे निवेदन मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य श्री संजय शिरसाट साहेब, सामाजिक न्याय मंत्री, अनुसूचित जाती जमाती आयोग, जिल्हाधिकारी पुणे, पोलीस अधीक्षक पुणे, उपविभागीय पोलीस अधिकारी सासवड, उपविभागीय अधिकारी भोर, तहसीलदार भोर यांना सर्व प्रत रवाना केलेला आहे. आणि एवढ्या 5 ते 6 दिवसात जर पोलिसांनी कुठली कारवाई केली नाही तर भोर तालुक्यातील तमाम भीमसैनिक आंदोलनात्मक भूमिका घेणार आहेत असे. आणि या ठिकाणी भोर येथे या सदर ज्यांनी चुकीचं कृत्य केले, लॉ अँड ऑर्डर बिघडवली, या ठिकाणी त्या दिवशी आम्हाला प्रशासनाने सांगितलं प्रशासकीय काम आहे, तुम्ही कुठलाही कायदा हातात घेऊ नका. लॉ अँड ऑर्डरचा प्रश्न निर्माण झाला तर आम्ही सर्वांना रितसर कारवाई करू. तर त्या दिवशी भीमसैनिकांना एक न्याय आणि ह्या लोकप्रतिनिधींनी अशा पद्धतीने कृत्य कायदा हातात घेऊन जर केला असेल तर त्यांच्यावर कारवाई अद्याप का झाली नाही. आमचा प्रश्न प्रशासनाला या ठिकाणी आहे. आणि येणाऱ्या काळामध्ये आम्ही 4 ते 5 दिवसामध्ये भोर तालुका आंबेडकर चळवळीतील सर्व पक्ष संघटना या ठिकाणी मोठ्या स्वरूपात आंदोलन या ठिकाणी करणार आहोत असं या ठिकाणी आपल्याला सर्वांना सांगतो. त्या दिवशी सर्व बैठक चांगली चालू होती आपल्या त्यांचं म्हणणं होतं की आम्ही समाज हिताचीच काम करतोय, तुमच्या समाजाची मिटिंग लावा, 4 दिवसानंतर आपण त्याच्यावर डिसिजन करू. अगदी बरोबर. तसं असताना ते स्वतः म्हणलं होते मी पाहणी करतो, तुम्ही माझ्यासोबत चला. असा तर तुम्ही कुलूप कसं काय तोडलं? नाही, आम्ही त्यांना काय सांगितलं होतं आमच्या समाजातला विषय आहे, आम्ही समाजातली मिटिंग घेतो त्यानंतर तुम्हाला बोलवतो, तू आमचं मिटिंग मध्ये काय ठरवलं. परंतु त्यांनी त्यांनी कुलूप फोडलं नाही पाहिजे. त्यांनी ऍक्च्युली कुलूप फोडण्याचा त्यांनी गाड घातला नाही पाहिजे. त्या ठिकाणी त्यांनी उद्घाटनाचा बोर्ड आणून लावला त्या गेटला. त्या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तथागत गौतम बुद्धांची कमान आहे आणि त्या कमानीला चुकीच्या पद्धतीने बोर्ड लावणं, त्याचं उद्घाटन करणं, कुलूप फोडणं हे अत्यंत चुकीचं कृत्य आहे. आणि त्याच्यामुळे असंख्य तमाम भीमसैनिकांच्या, तमाम बुद्ध बांधवांच्या भावना दुखावल्या गेलेल्या आहेत. त्याच्यामुळे येणाऱ्या काळामध्ये आम्ही सर्व समितीचे या ठिकाणी उपाध्यक्ष असतील, खजिनदार असतील, सदस्य असतील, सर्वजण यांनी रितसर दीक्षाभूमी स्मारक समितीच्या वतीने आज पत्रकार परिषद आयोजित केलेला आहे आणि आम्ही रितसर तक्रार त्यांचा दीक्षाभूमीच्या वतीने दिलेला आहे. आम्हाला सर्व तालुक्यातून भीमसैनिकांचे लोकांचे फोन येत आहेत की बाबा आता अद्यापर्यंत काय झालं. तर आम्ही पत्रकारांच्या माध्यमातून आमची विनंती आहे की सर्वत्र समाज बांधवांना तुमच्या माध्यमातून या ठिकाणी हा मेसेज आमची पत्रकार परिषद रिलीज व्हावी ना आम्हाला न्याय मिळावा. आम्ही सर्वजण मागासवर्गीय सर्वसामान्य कुटुंबातील लोक आहोत. हा ठराव तुम्हाला बरोबर कशाचे त्याच्या प्रति सगळा तुम्हाला एक वंचच देतो. अगदी तुम्ही म्हणताय आमच्या भावना दुखावल्या त्यांनी आमचं कुठल्याही प्रकारचं जेव्हा बैठक चालू होते तेव्हा ते वारंवार सांगत होते मला कुठल्याही प्रकारच्या समाजाच्या भावना दुखावल्या नाही, समाजासाठीच मी हा निधी आणलेला आहे. आणि ऍक्च्युली असं आहे या हा निधी हा विद्यमान आमदार आहे त्यांनी आणलेला नाही. कारण हा निधी 2023-24 चा निधी आहे. हा प्रशासकीय नगरपालिकेचा कालखंड असताना अण्णाभाऊ साठे महामंडळाकडून निधी रिलीज झालेला आहे. तो 5 कोटी रुपयाचा झालेला आहे. तर त्यात त्यांनी 2.5 कोटी रुपये आता जी इमारत आहे आता कॉम्प्लेक्स शॉपिंग सेंटर तर त्याला त्यांनी 2.5 कोटी रुपये वापरले प्युअर ब्लॉकच्या नावाखाली आणि इकडे 2.5 कोटी रुपये रिलीज केले. परंतु आमचं सर्व समाजाचं म्हणणं होतं की दीक्षाभूमी स्मारक समितीच्या ताब्यात ती प्रॉपर्टी असताना तिथं जर विधायक कुठलं करायचं असेल आहे ना त्याचं.
तुम्ही जे करारा म्हणताय हा. ते दुसरी गोष्ट जी आमच्या ताब्यात वाचतोय हा. त्याची एक प्रक्रिया. चालेल. आणि अजून तुम्ही म्हटलं तर ते क्रीडांगणाचं आरक्षण हा. आहे ते कधीपासून आरक्षण आहे? ते आमचं दीक्षाभूमी 2016 या ठिकाणी आमची चालू झाली, परंतु ते अगोदरपासून क्रीडा तिथं आरक्षणच होतं. आता एक मिनिट, एक मिनिट. आरक्षण होतं त्यानंतर आरक्षण जर असेल हा. तर दीक्षाभूमी बांधताना काय केलं म्हणजे? नाही तिथं 2 गट आहेत, 2 सर्वे नंबर आहे. 249 मध्ये सिटी सर्वे नंबर 2 आहे तिथं. आता एक सिटी सर्वे तो PSP केला आणि त्या ठिकाणी नगरपालिकेने ते पण क्रीडा ह्याच होतं, इमारत होती, बहुउद्देशीय हॉल होता. तर तो त्याचं PSP करून ते नगरपालिकेने या ठिकाणी आमदार संग्रामराव थोपटे साहेब आमचे अध्यक्ष आहेत, तर त्यांच्या माध्यमातून या ठिकाणी दीक्षाभूमी वास्तू आम्हाला या ठिकाणी मिळाली सर्व बौद्ध अन्वयांना. आणि पुढची जी जागा आहे ती क्रीडा गणाची होती, ती 99 वर्षाच्या लीजवर दिली होती, परंतु त्या ठिकाणी कुठली इमारती बांधकाम वगैरे करण्याचा आमचा देखील उद्देश नाही, कारण तिथं कार्यक्रम वगैरे होत आहेत. तर तो पण नगरपालिकेने 2 ठराव जनरल बॉडीने केलेले आहेत 2016 ला देखील आणि नंतर देखील. ते 2 ठराव देखील आमच्याकडे आहेत, ते आम्ही तुम्हाला ते आज होतं म्हणजे मीटिंगमध्ये हा. मिळलं होतं त्या की संपूर्ण बिल्डिंगच नवीन बांधली तर काय होतं म्हणजे मागची पुढची जागा वाढेल, पुढची जागा तशीच राहील, ते बिल्डिंगच नाही. त्यांनी जे काय करायचं ना प्रपोजल ते दीक्षाभूमी स्मारक समितीला द्यायला पाहिजे होतं, परंतु त्यांनी अचानकपणे जे शिपिंग फोकलंड लावून त्या ठिकाणी खड्डे घेतले दीक्षाभूमीच्या पुढे, अचानकपही काम केलं चालू. आम्ही ते काम थांबवलं. नाही भूमिपूजन जर नाही झालं भूमिपूजनाच्या तर अगोदर त्यांनी JCB आणून खड्डे घेतले, खड्डे काम डायरेक्ट चालू करत दडपशाहीवर काम चालू त्याच्या अगोदर चालू केलेले. आता मी बोलतो तुमच्या प्रश्नाचं मी उत्तर, तुम्ही होते ना तिथं, तुम्ही उत्तर होते तर मग आमदार साहेब, आमदार महोदय साहेब कसे बोलत होते, काय बोलत होते हे देखील तुम्ही ऐकलं असेल ना. हे देखील सांगा ना, काय बोलत होते काय नाही ते तुम्ही सांगा ना. काय बोलत होते की मी कुणाला घाबरणार नाही, मी कुणाचं ऐकणार नाही, मी कुणाच्या बापाला घाबरत नाही, हा गोष्टी नव्हत्या ना. पण आम्ही काय म्हटलं की समाज बोलले ना, तर मग आम्ही काय म्हटलं समाजाच्या मी ऐका जरा, तुम्ही बोलताय, तुमच्या प्रश्नाचं उत्तर मी देतोय, तुम्ही फक्त अर्धवट सांगताय, मी पूर्ण सांगतोय. मग त्यावेळेस मी काय म्हटलं की समाजाच्या हिताचं कार्य होतंय, समाजाच्या भवितव्याचं कार्य होतं आणि सर्व समाजाला त्याचा उपयोग होणार आहे. म्हणजे असं नाही की बहुजनांनाच होणार आहे, सर्व समाजाला त्याचा उपयोग होणार आहे. तसं तिथं नंदनवन होईल, तर आपण बसून सर्वांनी बसून 4 दिवसांनी 8 दिवसांनी समाजाची मिटिंग लावून आपण सर्व बसून आपण त्याचा निर्णय घ्या, हा माझा शब्द आहे. तर ते सर्व गोष्टीला मान्य झाले. त्यातून एकाने आमच्याच एका त्यांच्या पक्षातल्या भीमसैनिकांनी सांगितलं ना, आताच आपण तिथं जाऊया, आताच आपण करूया. आम्ही अहो पाणी याच्या अगोदर झालेली आहेत ना, सर्वजण आलेली आहेत ना. पाणी कुणाला करायची होती सांगा मला? शिवनी बघितलं होतं, ऐका, शिवनी दीक्षाभूमी बघितली होती, आमदार महोदयांनी बघितली होती, आणि आमचे जे कार्यकर्ते, आमचे जे बहुजन म्हणजे जयभीमवाले कार्यकर्ते राष्ट्रवादी, त्यांनी पण बघितलेलं ना सर्व. परत त्या दिवशीच का बघायचा घाट होता, त्या दिवशीच का बघायचा? 4 दिवसांनी पण बघता आलं असतं ना, काम केलेलं आहे ना तिथं. 4 दिवसांनी पण बघता आलं असतं ना. ह्याच्या अगोदर पण दीक्षाभूमीमध्ये सर्व मोदय येऊन गेलेत ना, सर्व येऊन गेलेत ना. आमचा विरोधच नव्हता आमचा. आणि दुसरी गोष्ट सकाळपासून संध्याकाळपर्यंत 8-9 वाजेपर्यंत दीक्षाभूमीचा एक नियम आहे की सकाळपासून संध्याकाळपर्यंत 7 वाजता दीक्षाभूमी बंद होती. त्यानं कार्यक्रम किती वाजता झाला सांगा? आमचा याला बिलकुल विरोध नाही, पण तुम्ही ज्या पद्धतीने करता ना त्याला विरोध आहे समाजाचा, आणि पूर्ण समाजाचा विरोध आहे आमचा. याला असं नाही की कुलूप तोडले ना. त्यांनी काय झालं, त्या दिवशी लॉ अँड ऑर्डरचा प्रश्न होता आणि त्या दिवशी SP ऑफिसवरून पिंजरे आले होते इकडं. आम्ही बी कायदा पाळणारे सगळे लोक आहे, त्यामुळे आम्ही तिथं कुठलाही कायदेशीर भूमिका किंवा आंदोलन भूमिका घेतली नाही, परंतु त्यांनी कायदा हातात घेऊन चुकीच्या पद्धतीने कुलूप फोडणं आणि त्यात प्रवेश करणं ही अत्यंत निंदनीय गोष्ट आहे. ती जागा पुढची कोणाची जागा आहे? त्याच आमच्या ताब्यात आहे, दीक्षाभूमी स्मारक समितीच्या आहे ना, देतो ना. 29 गुंठ्याचा नगरपालिकेने आम्हाला ठराव